अकोल्यातले आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद आणि बुलढाणा जिल्ह्यामधील साखरखेडा इथले शफीक कादरी या दोघांची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे। अकोला शहरामध्ये 30 जुलै रोजी हत्या करून त्यांचे मृतदेह हे बुलढाणा जिल्ह्यामधल्या देऊळगाव साखरशालगतच्या पाथर्डी घाट परिसरामध्ये फेकून देण्यात आले होते। पैशाचा पाऊस पाडून देणाऱ्या टोळीचा या हत्येमागे हात असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। आतापर्यंत 5 ते 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या 2 दिवसांपासून मेहकर जानेफळ साखरखेडा परिसरात दोघांचा शोध घेत होते। मुकीम अहमद आणि शफीक कादरी यांना अकोल्यातल्या इथे जेवणासाठी बोलावून तिथे 30 जुलै रोजी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळते। दोन्ही लोकांची त्यांची ओळखीची मौलवी त्याची घरीमध्ये त्याची मर्डर झालेला आहे। त्याच्यामध्ये गुन्हा ऑफेन्समध्ये जवळपास 8 ते 10 आरोपी त्याच्यामध्ये आहेत। तर सध्या 7 आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांनी तिथं खदान एरियामध्ये मर्डर केल्यानंतर हे दोन्ही बॉडीजला आरोपींनी घेऊन बुलढाणाची एरियामध्ये जुनेफल पोलीस स्टेशनची ज्युरिस्डिक्शनमध्ये ते बॉडी डंप केलेला आहे। हे सगळे आरोपी आणि मृतक ते सोबत इथं कुछ पैसों की बारिश असं कुछ सुपरस्टिशन्समध्ये ते सर्वांची ओळखी आहे। त्याच्यानंतर बरेच कुछ ऑफेन्सेस मृतकने आरोपीचे खिलाफ त्यांनी 376 कुछ ऑफेन्सेस दाखल केलेला आहे असं प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे। तो त्यांची रागात आणि त्यांचे पुन्हा स्वतः इन्सिडेंट्स घडलेला आहे म्हणून दिसतात।